सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिज्ञानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर, नमो नारायण. आज आपला अध्याय 17 आहे आणि नेहमीप्रमाणे आपण आधी त्याचं वाचन करणार आणि त्यातला तो जो मुख्य अर्थ आहे तर तो आपण आता समजून घेणार की यामध्ये त्यांनी नेमकं काय बोध दिला आहे किंवा काय संदेश आपल्याला दिलेला आहे. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाची श्री रघुराया, अनाथनाथा प्राणसखया, दुर्धर हे तुझी माया, निवारी भयापासून. मी तव अत्यंत दीन, पदरी नसे काही धन, जेणे घडे दान पुण्य, हे तो न घडे जाण सर्वथा. परी विश्वास बैसला ऐके ठाई, नामाविण सार्थक नसे काही, म्हणून भलत्या प्रकारे पाही, नाम हृदयी वसो दे. श्लोक. सुकृदुच्चरितं येन हरिरित्यक्षरद्वयं, बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रती. टीका. या लागी नाही हेत धरिला, दुसराही वाक्य आधार ऐकिला, नारदाप्रती अनुवादला स्वये जनार्दन रूपे. श्लोक. नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदये रवो, मद्भक्त्या यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद. टीका. ऐसिया व्यास वचने विश्वास धरिला जीवाप्रमाणे, कथा कुशलता काही नेणे, आणिक नेणे साधन. आता कळे तरी तैसे करी, तारी अथवा मारी, उचित येईल ते करी, अयोध्यापुरवासिया. ऐका श्रोते हो सादर, मल महात्म्याचा विस्तार, कथा भाग अपूर्व पार, लक्ष्मीनारायण संवाद. श्री भगवान वाच. शृणोदेवी प्रवक्ष्यामि, कथयाम् आश्चर्यकारिणीं, मलिम्लुञ्चस्य मास्यस्य, कृतस्नानत्रयस्य च. टीका. लक्ष्मी ते वेद जनार्दन, मलमासी करिता स्नान, परिदीनत्रय करिता जाण, तेही महिमान अवधारा. जया ते शक्ती नाही शरीरी, स्नान करिता एकमासीवरी, तयाने रात्र बरविया परी, स्नानविधी सारिजे. तरी ये विषयीचा इतिहास, अवधरा जे सावकाश, श्रवण करिता विशेष, साधे यश तया ते. पूर्वी दक्षिण दिशे पवित्र, प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र, गंगा प्रवाह विचित्र,
ब्राह्मणवर्णी सुपात्र पै ब्रह्मवृंदांचा समुदाव ठाई ठाई वेद घोष पहाव चारी वर्ण स्वधर्म पहाव यथाचारे वर्तती षटकर्मरित ब्राह्मण अध्ययन अध्यापन समय अतिथी आलिया जाण देती भोजन यथा सुखे श्रुती स्मृती पुराणे घरोघरी हरिकीर्तने वेद घोष पारायणे सदा सर्वदा सारखी तव तया नगरी एक ब्राह्मण धर्म शर्मा नामाभिमान सदाचारे सुखसंपन्न सर्वज्ञ दयाळू तो तयाची स्त्री परमपतिव्रता काशी नामे साध्वी विख्याता एकोमय वर्तती उभयता वृद्ध अवस्था दोघांते पोटी संतान नसे काही परी विद्याबळे मान्यता होई विशेष भाव सर्वांठाई पूजा सनी श्रेष्ठता उभयता समान वयस तब पातलिया मलमास गौतमी तटी स्नानास नारी नर समस्त जाताती ऐसे वर्तता ते अवसरी विप्र स्त्रियेने देखिले नेत्री मना माझी विचार करी म्हणे कवण परी करावी जन जाताती स्नानासी आचरताती पुण्यचरणाशी शक्ती नाही माझ्या शरीरासी कवण उपाय करू आता ऐसी चिंता करिता हृदयात तव पती पातला गृहात येरी पुसतसे वृत्तांत खेदयुक्त आजी काही येरू म्हणे स्वामी राजा वृथा जन्म हा पै माझा नेम धर्म तपोवजा अदोक्ष जाणे मी मलमास तो पुण्यागळा स्नानाते जाती विप्रमेळा स्त्री बाळ वृद्ध सगळा करती सोहळा उपचारे ते देखो न माझे जीवी चिंता वाटतसे हृदय परी शरीरी शक्ती नाही या लागी पाही उद्विग्न मी ऐकूनी स्त्रियेचे उत्तर कृपेने द्रवले विप्र अंतर काय बोले प्रत्युत्तर ते साचार परिसिजे धन्य ते उभयता पवित्र तयाचे दर्शने पवित्र गाव नाही तरी चित्रविचित्र स्त्री पुरुष चरित्र अवधारा स्त्रिया आचरती नेमधर्म भ्रतार क्षुधेने तळमळे परम तयावरी क्रोधयुक्त अधम बोले काय कामिनी ते म्हणे तुम्हा ते स्नान नाही संध्या नाही पाकसिद्धी झाली की नाही या विरहित आणिक काही दुजा नाही व्यापार स्वये पुण्य करवेना दुजियाचे देखो शकेना आता क्षणभरी निवांत बैसाना मी येते पुराणाहून तववरी निद्रा करा स्वस्त लवकरी जेविता देह पोसत शेवटी मसनवटी होय प्राप्त ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा भ्रतारे बोध व्हावे स्त्रियेशी शास्त्र रीती आहे ऐसी सांप्रत स्त्री धर्मासी न भूतो न भविष्यती असो ऐसी नव्हे विप्र ललना नुलंघी कधी पतिवचना धन्य ते पतिव्रता अंगना विप्रराणा संतोषे मग स्त्रिये ते बोले उत्तर उभयता जराभूत शरीर चालता न ठाके गंगा तीर तरी एक विचार अवधारी संपूर्ण मासवरी करिता स्नान शरीरी अवकाश न दिसे जाण तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण करू आपण उभयता ऐसा विचार करुनिया त्रिरात्र जाती तटाकिया एकमेकाचा हस्त धरुनिया जाती लवलाया स्नानाते उषकाली करुनिया स्नान सारुनिया तिळ तर्पण स्वगृही येते परतून देती दान द्विजाते शक्तीनुसार आपोप अन्न ते कांस्यपात्री निक्षेपून घृतासहित किंचित सुवर्ण देती दान सत्पात्री मग पाकसिद्धी करून स्वपंक्तीसी विप्र पाचारून यथारुची करीती भोजन आनंद मना उभयंताच्या ऐसे लोटले 2 दिवस तिसरे दिनी चालिले गंगेस तव अपूर्व वर्तले त्या समयास सावकाश अवधरा एक याम उरली रजनी उभयताचे निजध्यास असे म्हणून अपरात्रीच उठोनी स्नाना लागून चालले श्लोक स्नानार्थं सर्वं सभारान गृहीत्वा गौतमी प्रति गमनं कृत्वाम आगत्य मार्गे कश्चित् क्षुधाकुलः टीका तव एकाएकी समोर
पिशाच उभा राहिला थोर, लंबोदर दीर्घ शरीर क्षुधातुर उभा ठेला. मस्तकी केश विखुरले, ते धूम्राकार आरक्त डोळे, नखाचे गुंडाळे वळले, जिव्हा आवळे चाटीत. दंत विशाळ दीर्घ थोर, केवळ अस्थिचा पंजर, उभा ठेवला नग्न दिगंबर, देखून विप्र कापतसे. विप्रलयना ललना भयभीत, केवते उदले अरिष्ट अद्भुत, पुण्यक्रियेशी विघ्न प्राप्त, अकस्मात उदेले. नेणो कर्माचे विंदान, आम्हा पुण्य घडेल कोठून, स्नानाते आजी तिसरा दिन, निवारी विघ्न केशवा. तव तो पिशाच वृक्षाते, आळे पिळे असे घेत, नयनी देखून उभयाता ते, धावून येत सन्निध. श्लोक. तद्दृष्ट्वा विकृतिं भूतं, धर्मशर्मा द्विजोत्तमः, उवाच वचनं सूक्ष्मं, कोऽसि त्वं भीमदर्शनः. टीका. विप्रे धैर्य करुणी मनी, बोलता झाला तेच क्षणी, म्हणे तू तव कोण या स्थानी, आलासी कोठून सांगपा. ऐकून विप्राचे उत्तर, ये रे घातला नमस्कार, पूर्वस्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणाते. ऐक भूदेवा वहिले, तव दर्शन पावन झाले, करद्वय जोडून वहिले, विप्रा लागी ते धवा. पिशाच जोडिता कर, विप्र भीतीने गेला दूर, कापतसे थरथर, झाला स्थिर ते काळी. मग तो पिशाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन, पर पूर्वस्मरण आठवले जाण, ऐके कथन भूदेवा. पूर्वी मी धनवंत सावकार, सकळ वस्तूंचा रक्षणार, माझी या धनासी नाही पार, सौख्य अपार भोगीमयी. दासदासी स्वगृही, गोमहिषी खिल्लारे पाही, पुत्र कन्या स्नुषा सर्वही, मिती नाही भाग्याते. परिस्वप्नीही नेणे धर्मदान, मग कैचे पुराण श्रवण, नेणे कधी हरिकीर्तन, नाही दर्शन संतांचे. सदा सर्वदा चित्त द्रव्यावरी, विप्र भोजन न घडे तिळभरी, तव पातली महामारी, जालो शरीर हतकाया. यमदूती नेला मारित, कुंभपाकादी चाचणी तेथ, मज भोगविली अमित, ते न सांगवत माझेनी. यम जाचणी अपार, सांगता उलो पाहे अंतर, शब्द न फुटे बाहेर, बोलता उत्तर तुम्हासी. ऐसे दुःख बहुत, मज भोगविती यमदूत, मग मज ढकलून देत, चांडाळ योनीत जन्मलो. तिसरे जन्मी भिल्ल झालो, चौर कर्म करू लागलो, वाट पाडू लागलो, मारू लागलो प्राणिया. जीव मात्राचा करी घात, पुराणिका ते जीवे मारित, साधू संता ते द्वेषित, नाही भीत पापा ते. परद्वारा ते मिती नाही, ऐसे पाप वर्तलो देही, तब भगेंद्रे लिंग पाही, पतन झाले शरीर. मग लागला क्षयरोग, मृत्यू पावलो सवेग, तब यमलोकीचा संग, सांगता भोगवू देला. माझे पाप अति दुस्तर, जाणून या यम किंकर, असी पत्र नरक घोर, भोगविले फार मज लागी. ऐसे 30 सहस्त्र वर्षेवरी, क्लेश भोगविले शरीरी, मग पिशाच योनी निर्धारी, प्राप्त झाली मज लागी. ऐसा माझा पूर्ववृत्तांत, निवेदिलासे समस्त, परी तव दर्शने करुणी मुक्त, होईन ऐसे वाटते. तरी ब्राह्मण हृदय कोमळ, करी परोपकार अढळ, जेणे निरसे पिशाच मळ, होई दयाळ महाराजा. पर उपकारी द्विजवर्या, आचरसी सदवृत्ती सक्रिया, तरी माते उपकार करुनिया, निवार्या भयापासून. ऐसी ग्लानी करुणते काळी, बोलतसे करुणा मिळी, विप्र द्रवला हृदय कमळे, अभयवाणी बोलत, म्हणे तो आकिंचन ब्राह्मण, गाठीस नाही काही धन, जेणे करिता घडे धर्मदान, तेही साधन नेणेपी. परिमळ मास असे प्रस्तुत, त्रिरात्री स्नानाते असे जात, तया माझी 2 दिवस झाले सतत, उर्वरित दिन ऐकपै. तरी आम्ही स्नान करून मागुती येता, तोवरी तू स्थिर राहे आता, पुढे विचार सुचेल तत्वता,
तोची व्यथा परिहारी. ऐसा वदनी प्रश्न तयासी उभयता गेले स्नानासी. ये रू बैसला मार्गासी केधवा येती म्हणोनी. जळ ही दुराशा पापीण इणे नाडिले समग्र जन. न सोडी कमळा लागून दुरत्रय जाण. आशाये तापसी हो का संन्यासी भूत अथवा पिशाच्यासी. रंक हो का रायासी आशा कवणाशी सुटेना. जेणे आशेचा त्याग केला तोची जाणावा मुक्त झाला. येर तो जगत्रय भला सर्व ही गोविला आशेने. असो तो पिशाच आशाबद्ध मार्ग लक्षी तसे सुबद्ध. तो येरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद स्नाने करती अद्यमर्षणी. सारुनिय नित्यकर्म मागे परतला विप्रोत्तम. तम मार्गी तो अधम वाट पाहत बैसला. केधवा येईल म्हणून आशाबद्ध निजमनी. मार्ग लक्षित बैसला ध्यानी. जेवी कामिनी जाराते की दाता लक्षितसे याचक. अन्नार्थी लक्षी अन्नोदक तृषार्थी लक्षी गंगोदक. देवी देख पिशाच तो विप्राते देखून नैनी. नमस्कार घातला धरणी म्हणे दयावंता मोक्षदानी. दावा करणी आपली पै करुणा शब्द ऐकुनी कानी. विप्र द्रवला अंतकरणी मग तयाचे आश्वासुनी. उदक करी घेतलसे म्हणे महापुरुषा ऐक वचन. त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझ म्या केले अर्पण. हो उद्धरण पै तुझे ऐसे वचन बोलून. उदक घातले ते चरणी तव नवल वर्तले ते सज्जनी. सावधमनी परिसावे पूर्ण दयाळू दीननाथ. दासाचे उणे पडो नेदी किंचित. आपली ब्रीदावळी सांभाळीत महिमा वाढवित भक्ताचा. मग स्वर्गीहुनी विमान उतरते झाले तेच क्षण. चतुर्भुज विष्णुगण समान तेजस्वी परमरमणीय लखलखित. माझी घंटा घणघणीत ऐसे विमान अकस्मात नैनी देखत विप्रतो का. दिव्य देही करुण पिशाच्यते विमानी वाहिले तयाते. तव तो स्तुतिवाद गरजत भावे नमित भूदेवा. म्हणे करुणा करणा विप्रवर्या कृपासागरा परम उपकार्या. वेचून आपली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार. धन्य ते परोपकारी जन परकाजी वेचिते प्राण. तयावरी संतुष्टे जनार्दन न लागे आन साधन पै. असो ऐशा पिशाच उद्धरिला 3 जन्माते मुक्त झाला. 3 स्नानाने पुण्यागळा तात्काळ पावला मोक्षाते. ऐसा प्रत्यय देखून मनी पुन्हा नेम धरला ब्राह्मणी. उभयता गेले उद्धरणी ते वैकुंठ भुनी वास्तव. हे महात्म्य स्नानाचे सांगितले 3 दिवसांचे. अगणित पुण्य 1 मासाचे महिमान स्नानाचे आगळे. ऐसा कथाभाग समग्र लक्ष्मी ते वदे शारंगधर. तोची प्राकृत भाषे सविस्तर केला उद्धार श्रोतियांचा. म्हणून भावार्थ धरुनी व्रत आचरावे सज्जने. अमान्य न माना कोणी व्यासवाणी सत्य हे. मी तव संतांचा पाईक चातुर्य कळा नसे ठाऊक. परी तेथे वदविता एक रघुनायक दाशरथी. श्रोतियान भक्तियांचे अंतरी तोची व्यापक सर्वांतरी. म्हणून प्रार्थनेची वैखरी कोणती निर्धारी झालीसे. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित सप्तदशोऽध्यायः समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति सप्तदशोऽध्यायः. 17वा अध्याय आपण ऐकला. यामध्ये ही जी कथा आहे तर पूर्वीच्या अध्यायामध्ये सांगितलं होतं भगवंतांनी की हा जो पुरुषोत्तम मास आहे, हा जो अधिक मास आहे, हा जो मल मास आहे, हा संपूर्ण मास दान धर्म स्नान पुण्यकर्म करण्याचा आहे. तर त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण हा पुरुषोत्तम मास कुठल्या तरी तीर्थावरती स्नान करावं, नदी किनारी, सागर तीरारी किंवा कुठल्याही जवळच्या तीर्थक्षेत्री. असं जेव्हा होतं तर पैठण नावाचं गाव आहे, तिथे धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची काशी नावाची एक पत्नी होती.
हे वयोवृद्ध होते, यांना संततीही नव्हती. आता ह्यांनी हे सगळं पुरुषोत्तम मासाचं महात्म्य ऐकलं आणि ही जी काशी होती तर ही पतिव्रता असल्यामुळे पतीच्याच शब्दात राहायची, पतीच्या आज्ञेतच राहायची. म्हणजे इतर स्त्रियांसारखी ती नव्हती. तर त्या इतर स्त्रियांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की 5-6 ओव्यांमध्ये, की इतर स्त्रिया कशा असू शकतात. की एखादं जर धर्मशास्त्र धर्मकर्म करायचं असेल किंवा पुण्यकर्म करायचं असेल, स्नान जसं आता हे पुरुषोत्तम मासातलं किंवा पुराण ऐकायचं असेल, तर जर ती स्त्री म्हणत असेल की मला ते पुराण ऐकायचं आहे आणि पती जर म्हणत असेल की माझ्या काही भोजनाची व्यवस्था करणार आहेस की नुसतं स्नान आणि पुराणच वाचणार आहेस, तर त्यावेळेस ती कामिनी पतीचं न ऐकता त्यालाच ती म्हणते की खाऊन खाऊन तरी काय होणार आहे, की हा देह पोचला जाईल आणि शेवटी तर हा मसनातच जाणार आहे. तर जरा तुम्ही थोडंसं निवांत करा, थोडं झोपून घ्या आणि मग मी ते पुराण ऐकून येते आणि त्याच्यानंतर तुमच्या स्वयंपाकाचं पाहते. अशातली ती स्त्री नव्हती. म्हणजे संकेत पहिला आहे की जो पुण्यकर्म जर करत असेल तर त्याला अडवू नये. पती करत असेल पतीला करू द्यावं, पत्नी करत असेल पत्नीलाही करू द्यावं, दोघंही करत असतील तर फारच उत्तम. कोणाच्याच पुण्यकर्माच्या आड येऊ नये हा पहिला संकेत झाला. आता ही जी काशी होती तर ही त्या यांना म्हणाली की धर्मशर्माला की महाराज आता हा पुरुषोत्तम मास सुरू झाला आहे, उद्यापासून सगळे लोक स्नानाला जात रे, कोणी तयारी करत आहे, कोणी काय करत आहे, मग आपणही महिनाभर तिथे जाऊन स्नान करायचं का? आपण गोदावरीच्याच तीरावरती राहतो, कारण पैठण गाव हे गोदावरीच्याच तीरावरती आहे. तर धर्मशर्मा म्हणाले की आपलं वय झालेलं आहे, आपल्याच्यानं इतके कष्ट काही सोचले जाणार नाहीत, तर तुझा हट्ट आहे म्हणून धर्मशास्त्राच्या नुसार आपण 3 रात्री स्नान करून घेऊ. आता 3 रात्र हा शब्द का बरं वापरला त्यांनी, की हे स्नान सूर्योदयापूर्वी करायचे. म्हणजे पहाटे 4ला जर गेले स्नान केले, सूर्योदय होण्याच्या पूर्वी स्नान झालं असेल, सूर्योदय झाला की मग तिथे तीळ तर्पण करायचं आहे किंवा सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि मग आपल्या आपल्या घरी यायचं आहे. म्हणून 3 रात्र असा उल्लेख आहे. हिनी पण ह्या माऊलीने ऐकलं की ठीक आहे तुम्ही म्हणता तसं, मग आपण उद्यापासून जाऊ म्हणे 3 दिवस. एकमेकांचा हात धरून ते हळूहळू नदीवरती जायचे. आता रात्री जायचं, वय झालेलं आहे, दिसत नाही. मग ते एकमेकांच्या आधाराने पहिल्या दिवशी गेले, स्नान केलं, सूर्योदय झाला, तीळ तर्पण केलं, घरी आले. दुसऱ्या दिवशी परत एकमेकांचा हात धरला, स्नानाला गेले, स्नान केलं आणि तीळ तर्पण करून सूर्योदयाच्या नंतर घरी आले. आता ती म्हणाली माऊली की आता परमेश्वरा नारायणा एकच दिवस राहिलेला तर तेवढा तू सांभाळून घे. मग तिसऱ्या दिवशी थोडंसं उशीर होऊ नये म्हणून आणि व्रत पूर्ण व्हावं म्हणून हे थोडं पहाट होण्याच्या अगोदर रात्रीच तिथे स्नानाला निघाले. उत्सुकता बघा कशी असते की व्रत पूर्ण करायचं आहे, तर आपल्याला आळसामुळे किंवा शरीराच्या अकार्यक्षमतेमुळे आपल्याला जर ते स्नान करता नाही आलं तर ते व्रत अपूर्ण राहू नये म्हणून थोडं लवकरच ते निघाले. म्हणजे पोथीतल्या ह्या अध्यायाप्रमाणे ते मध्यरात्रीच निघालेत स्नान करायला. जसे ते निघाले की त्यांना वाटेमध्ये एक पिशाच्च भेटलं. आता पिशाच्चं वर्णन केल्यानंतर हे विप्र दोघंजण पती पत्नी एकदम घाबरून गेले. पिशाच्च्या समोर येऊन उभं राहिलं, ते खाऊन टाकेल की काय करेल माहीत नाही, काय करेल, तर ते थरथर भीतीने कापत होते. त्याच वेळेस तो पिशाच्च बोलला की हे महाराज, हे भूदेवा, हे ब्राह्मणा, मी पिशाच्च आहे आणि मी खूप नरक यातना भोगत आहे. पूर्वीच्या जन्मी केवळ तुझं दर्शन झालं म्हणून मला आठवतं की पूर्वीच्या जन्मी मी कोण होतो. पूर्वीच्या जन्मी मी एक सावकार होतो. नुसता पैसा मी करायचो. पैसा साठवून ठेवायचा. कधी दानधर्म केला नाही, कधी अन्नदान केलं नाही, कधी तीर्थक्षेत्री गेलो नाही. कसं धन साठवता एक दिवशी मी मृत्यू पावलो.
आणि मग मला यमलोकात घेऊन गेले. माझी सगळी ती पुण्यकर्म काहीच नसल्यामुळे मला अनेक नरक यातना भोगाव्या लागल्यात आणि अनेक मला जन्म घ्यावे लागलेत. आणि याच्यानंतर हा जो पिशाच्चाचा होता तर हा 30,000 वर्षाचा मला हा जन्म आहे म्हणे पिशाच्चाचा. 30,000 वर्ष मी या पिशाच्च्या योनीतच राहणार आहे म्हणे. तुझं दर्शन झालं तर तू काहीतरी उपाय कर म्हणे याच्यावरती. आता त्या ब्राह्मणाला थोडा धीर आला की आपल्याला खात नाही, आपल्याला काहीतरी मागतोय बा. पण त्यांनी विचार केला की म्हणे आम्ही 3 दिवसाचं हे व्रत करत होतो, आता 2 दिवस झालेत, 3ऱ्या दिवसाचं स्नान राहिलं आहे, ते स्नान करून मी येतो, तोपर्यंत तू इथेच थांब. आल्यानंतर मी तुला या 3 दिवसाच्या स्नानाचं पुण्य तुला देईल. झाला. हा आशेला लागून गेला आणि आशा धरून बसला. आशा ही मोठी वाईट गोष्ट आहे. राजा असो, रंक असो, पिशाच्च असो, कोणी असो, एकदा आशा लागली कशाची तर ती आशा पूर्ण होण्याचीच इच्छा लागते आणि आशेच्या बंधातच माणूस राहतो. आणि जर असा परमार्थ जर साधायचा असेल तर आशेचा बंध पहिल्यांदा तोडावा लागतो. मग आशेचा बंध तोडायच्या म्हटल्याच्या नंतर इथे तर ह्या पिशाच्चा हा पहिल्यांदा कोण होता? सावकार. धन फक्त सांभाळून ठेवायचा. म्हणजे आधीच्या अध्यायाप्रमाणे हा द्रव्यांध होता. हा जे 5 अंध सांगितले ना त्यामधला हा द्रव्यांध. नुसता पैसा पैसा पैसा, उपभोग स्वतःही घेईना आणि दुसऱ्यालाही घेऊ देना आणि नुसतेच पैसे साठवत राहिला. 30,000 वर्षापासून पिशाची योनी सुरू झाली आणि आशेला लागला की मला कोणीतरी सोडवेल. आता ह्या ब्राह्मणाने शब्द दिला असल्यामुळे तेव्हा हे तिथे गेले, स्नान केलं आणि तिथनं परत आले. आल्याबरोबर हा पिशाच्या वाटेतच बसलेला होता आणि पिशाच्याचा जोपर्यंत वावर चालू आहे तोपर्यंत पहाट झालेली नव्हती. कारण पिशाचं हे सर्वसाधारणपणे ते भूत प्रेत पिशाच्य योनी हे किती वाजेपर्यंत फिरतात? रात्री 12 ते 2च्या दरम्यान हे फिरतात. कारण त्यांचा तो 2.5 तासाचा काळच आहे. मग हे ब्राह्मण तिथनं आल्यानंतर त्यांना परत नमस्कार केला. म्हणे आता दाखवा तुझा चमत्कार की तू मला कसं काय सोडवणार म्हणून. मग त्या ब्राह्मणाने हातात जल घेतलं आणि सांगितलं की 3 दिवस आम्ही हे गोदावरीचं स्नान केलं या पुरुषोत्तम मासातलं, सपत्नीक केलं आणि हे जे आम्हाला पुण्य लाभलं असेल ते हे पुण्य आम्ही ह्या पिशाच्याला देते, या सावकाराला. असं म्हटल्याबरोबर तो पिशाच्च जो होता तो सावकारच्या आधीच्या पूर्ण त्या आधीचा जसा कांतिमय झाला, देहधारी झाला आणि त्याला विमान घ्यायला आलं या सगळ्याच अध्यायामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात कसं की इतक्यात सत्वरतेनं मोक्ष मिळतो. म्हणजे वैकुंठवास तितक्या पटकन तो प्राप्त होतो. पायी गेलं तर जास्त वेळ लागेल, छोटं कोणतंही वाहन घेतलं तर फार वेळ लागेल. इथे विमानाचं म्हटल्यानंतर इथून निघाले आणि तिथे पोचले. इतक्या चटपट. मग आता हा 3 दिवसाचं त्याला दिल्यानंतर तो उद्धारला. ब्राह्मण आणि त्याची पत्नी या दोघांनी विचार केला की आपल्याजवळ तर काही धन नव्हतंच, आता आपल्याजवळ धन नाही, आपल्याजवळ काही शारीरिक सामर्थ्य नाही, आपल्याला पुत्र नाही, मग आपण आता काय करायचं? मग ती जी काशी नावाची त्याची पत्नी होती तर ती म्हणे की आता आपण पुन्हा 3 दिवसाचं व्रत करू. हे 3 दिवसाचं त्याला दिलं, आता आपण 3 दिवसाचं करू. आणि त्यांनी परत एकमेकाचा हात धरत कसं तरी 3 दिवसाचं व्रत केलं आणि त्यांनाही ते विमानाला घ्यायला म्हणजे तेही मोक्षाला पावले. इथून संदेश असा आहे की 5 अंध जे होते त्यातल्या द्रव्यांध अशी जर वृत्ती असेल तर 30,000 वर्ष नरकवास आहे आणि हा सगळा पिशाच्य योनीमधला त्रास आहे. म्हणजेच फार काही द्रव्य सांभाळत बसू नाही, आवश्यक तेवढं सांभाळावं. कारण प्रापंचिक आपण आहोत, प्रपंच करणारे आहोत आणि आपल्यासाठी, स्वतःसाठी, पत्नीसाठी, संततीसाठी आवश्यक ते द्रव्य असावं, त्याचा उपभोगही घ्यावा. म्हणजे ईशावास्यामध्ये जेव्हा ते म्हणतात ते तेन तक्तेन भुंजिता,
म्हणजे आहे ते द्रव्य त्याचा उपभोग घ्या, पण ते आपलं नाही, ते परमात्म्याचं आहे, त्याचा प्रसाद आहे, अशा रीतीने ते भोगा. उधळमाधळ न करता आवश्यक गरजा त्या पूर्ण करा, त्या द्रव्याचा उपभोग घ्या. म्हणून तो ईशावास्यमध्ये तेन त्यक्तेन भुंजिता हा शब्द येऊन गेला. हा श्लोक खूप छान आहे. विनाकारण असं द्रव्य साठवून ठेवू नये. ती कोणाच्या उपयोगाचं आहे? कोणाच्याच उपयोगाचं नाही. ते पत्नी आणि मुलांना नातेवाईकांसाठीच गेलं ना. यानं साठवलं तर याला काय उपयोग झाला त्याचा? न प्रपंच साधल्या गेला, न परमार्थ साधल्या गेला, पिशाच्य योनी आली. म्हणून द्रव्यांध व्यक्ती असू नये आणि तो नुसतं द्रव्य साठवू नये, पैसा पैसा करून साठवू नये, हा एक संदेश. आणि त्याच्यानंतर मग आशा मोठी लागून बसते की आता मला कोणीतरी सोडवेल, आता मोठा कोणीतरी सोडवेल. मग स्वतः कर्म करू शकत होते ना ते, पण तसं न करता दुसऱ्याच्या आशेवरती बसायचं की हा मला सोडवेल, तो मला सोडवेल. स्वतःलाच अडकवतो माणूस, स्वतःला सोडवतो मनुष्य स्वतःला. कर्म कसे आहेत त्याच्यावरती त्याचं हे तिथे बंधनात राहणं किंवा मुक्त होणं, या दोन्ही त्याच्या कर्मावरती आहेत. आणि कर्म त्याचे स्वतःचेच आहेत, कर्म त्याचे अधीन आहेत. म्हणून कर्म करताना अतिशय सावध असावं. हे ब्राह्मण जे आहेत यांनी त्याच्यावरती परोपकार केला. शारीरिक सामर्थ्य नसो, आर्थिक सामर्थ्य नसो, काहीच नव्हतं, पण त्यांना परोपकार करायची खूप इच्छा होती. परोपकार असंही करू शकतात. त्याच्यासाठी धनाची आवश्यकता नाही, त्याच्यासाठी शारीरिक सामर्थ्याची आवश्यकता नाही. परोपकार कसंही करता येतो, फक्त ती इच्छा पाहिजे परोपकार करायची. आणि परोपकार करतच राहावा. आणि त्यानंतर आपली जी साधना आहे, आपलं जे व्रत आहे, तेच पुढे चालवत राहावं. त्याच्यानंतरही मग आपल्याला तिथून ते ह्या बंधनातून मुक्ती म्हणून आपल्यालाही ते विमान घ्यायला येतं आणि आपल्यालाही वैकुंठवास प्राप्त होतो. म्हणजे या अध्यायामध्ये द्रव्यांध नसावं, आशावादी नसावं, स्वतःचे कर्म असावेत, व्रत नेम आपलंच असावं आणि परोपकारीत असावं. सामर्थ्य कोणतंही नसलं तरी चालेल, पण निदान वृत्ती तरी परोपकाराची असावी. एवढा महत्त्वाचा संदेश या अध्यायामध्ये दिला आहे. इथे आपण थांबू. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण.